श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सात तुलसीदास बोध दशक 15वा, समास 5वा, चंचल लक्षण. विश्व म्हणजे प्रकृती व पुरुष यांचा जणू काय खेळ आहे अशी कल्पना करून प्रथम विश्वरचनेचे वर्णन समर्थ रामदास स्वामी करतायत. शक्तिमय प्रकृती आणि जाणीवमय पुरुष या उभयतांच्या मार्गदर्शनाखाली सत्व रजतम हे 3 गुण चालतात. 3 गुण आणि पंचभूते मिळून अष्टदा प्रकृती बनते आणि ती असते निर्गुण परब्रह्मातच, पण ती सूक्ष्म व चंचल आहे. एकीकडे अगदी वर निश्चळ परब्रह्म तर दुसरीकडे अगदी खाली जड व चंचल पदार्थांनी भरलेले दृश्य विश्व आहे. परब्रह्म अव्यक्त तर विश्व व्यक्त असते. मांजर आणि सर्प जसे एकमेकांचे वैरी असतात त्याचप्रमाणे व्यक्त व अव्यक्त एकमेकांच्या अगदी उलट असतात. व्यक्त अव्यक्ताला खाली दृश्यात खेचते तर अव्यक्त दृश्य व्यक्ताला अदृश्यात नाहीसे करते. परब्रह्म निश्चळ म्हणून ते काहीच करत नाही. दृश्य विश्व जडत्वामुळे काही करू शकत नाही. म्हणून या दोघांमध्ये वावरणारी सूक्ष्म व चंचल अष्टदा प्रकृती विश्वरचनेचा सगळा खेळ खेळते. सर्व विश्वाचा राजा आहे परब्रह्म. मूळ पुरुष आहे अंतरात्मा. त्याचा मुलगा सत्वगुण किंवा विष्णू, नातू रजोगुण किंवा ब्रह्मदेव आणि पणतू महेश किंवा तमोगुण होय. मूळ पुरुष अंतरात्मा पंजोबा आहे. अंतरात्मा ज्ञानमय असतो खरा, परंतु जीवनामध्ये अज्ञानाच्या पायी स्वस्वरूपाचे ज्ञान लोकते. अशा रीतीने तमोगुण म्हणजे अज्ञान अंतरात्म्यास म्हणजे ज्ञानास झाकून टाकतो. पणतोंडा पंजोबाला खाऊन टाकतो. रजोगुण म्हणजे इंद्रिय सुखाची अनिवार्य लालसा. सत्वगुण म्हणजे स्वस्वरूपाकडील अभिरुची. रजोगुणाचा जोर झाल्यावर सत्वगुण लोपतो. माणूस इंद्रिय भोगाच्या नादी लागला की भगवंताला विसरतो. हे नकळत सहज युक्तीने घडून येते. मुलगा बापाला मोठ्या चातुर्याने मारून टाकतो. अज्ञानाच्या पायी स्वस्वरूपाचा लोप झाला आणि इंद्रिय सुख भोगण्यापायी स्वस्वरूपाकडे जाण्याची प्रवृत्ती नाहीशी झाली. अशा या चौघांच्या मारामारीमध्ये अखेर सर्वांचा राजा जे परब्रह्म ते हरवते. माणसाला परमात्म्य प्राप्ती काही होत नाही. देवळात देव आहे पण तो लपलेला आहे. देवळाची पूजा केली की देवाला ती पावते. जगामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत असंच आहे. प्रत्येक पिंडात अंतरात्मा वास करतो, परंतु त्याचे प्रत्यक्ष दर्शन कोणास होत नाही. त्याची प्रत्यक्ष पूजा कोणास करता येत नाही. देहाची पूजा केली की ती अंतरात्म्यास पोहोचते. प्रकृती व पुरुष अशी 2 नावे लोकांमध्ये वापरतात, पण लोकांनीच आपल्या कल्पनेने ती निर्माण केली आहे. विचाराने आणि अनुभवाने पाहिले तर मूळ वस्तू एकच आहे असे आढळते. प्रकृती आणि पुरुष असे म्हणत असता स्त्री आणि पुरुष असा भास होतो, पण तेथे स्त्री नाही व पुरुषही नाही. ही लोकांची कल्पना आहे. ती कल्पना नीट तपासून पाहिली तर मुळात कदाचित नाही असे आढळते. नदी ही स्त्री व ओढा हा पुरुष असे सगळे म्हणतात, पण विचार केला तर त्यांना काही स्त्री पुरुषांचे देह नाहीत असे समजते. पाणी मुळात एकच आहे, पण निरनिराळ्या वेलींमध्ये व झाडांमध्ये ते प्रगट होते. त्याचप्रमाणे अंतरात्मा एकच एक आहे. निरनिराळ्या जीव प्राण्यांवाचून तो व्यक्तपणे आढळतो. जीव प्राण्यांमधून तो व्यक्तपणे आढळतो, तरी त्यांचा एकटेपणा भंगत नाही. मी कोण हे आपल्यालाच कळत नाही. ते पाहायला गेले तर खरा मी आकलन होत नाही. अफाटपणामुळे कशाचा कशाशीच मेळ बसत नाही. आपण अंतरात्मा आहोत. अंतरात्मा एकटा आहे. त्याने असंख्य रूपे धारण केली, पण त्या असंख्य रूपांमध्ये तोच एकटा भरला. आपण स्वतःच पुष्कळ झाला खरा, परंतु हा पुष्कळपणाचा पसारा त्याला नकोसा झाला. तो एकच आहे, पण फुटून पुष्कळ किंवा अनेक झाल्यासारखा दिसतो. पुष्कळपणाने किंवा अनेकपणाने असून सुद्धा पुन्हा त्याच्या एकटेपणाच्या अवस्थेत फरक पडत नाही. अनेकपणाने दिसून पुन्हा आपले एकटेपण भंगू न देण्याची अंतरात्म्याची ही मोठी विलक्षण कला सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी पसरली आहे. वनस्पतींमध्ये पाणी भरून असते. ओलावा असल्याखेरीज वनस्पती जगू शकत नाही, पण बाहेरून ती कोरडी असते.
झाडाला पाणी मिळावे म्हणून त्याच्या मुळाशी आळे करतात. पाणी मिळाल्याने झाड आकाशात उंच वाढते. काही झाडे आकाशात उडून जातात. झाडाच्या अंतर्यामी मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी भरलेले असते, पण बाहेरून ते कोरडे दिसते. त्याचप्रमाणे अंतरात्मा सर्व प्राण्यांमध्ये भरलेला आहे. तो बाहेरून दिसत नाही इतकंच. माणूस, पशु, पक्षी इत्यादी प्राण्यांचे देह झाडेच आहेत. अंतरात्मा हेच सर्वांचे जीवन आहे. काही झाडे म्हणजे आकाशात उडून जाणारे पक्षी भूमीपासून वेगळी झाली म्हणून ती वाळत नाहीत. आकाशात वास्तव्य करून देखील त्यांची आपापल्या जागी वाढ होते. अंतरात्म्यामुळे झाडे चालतात. त्यांच्या अंतर्यामी अंतरात्मा नसेल तर ती नुसती लाकडे होतात. यात काही गुप्त नाही, हे सगळे उघड आहे. झाडांपासून झाडे होतात, पण ती झाडे देखील वर आकाशात वाढतात. त्यांच्या मुळांनी पृथ्वीचा भेद केला असे कधीही घडत नाही. झाडांचेच खतपाणी दुसऱ्या झाडांना मिळते आणि प्रत्येक दिवशी त्यांचे पालन व पोषण घडते. झाडांच्यापैकी जी बोलकी झाडे आहेत ती शब्दांचे मंथन करतात आणि त्यातील अर्थ किंवा विचार ग्रहण करतात. माणसे व इतर माणसांना सांभाळतात आणि शिकवतात. हे संबंध विश्व तर निर्माण होऊन गेलेच आहे. विचारवंत त्याच्या निर्मितीविषयी अनेक कल्पना करतात. खरे म्हणजे सर्वांचे मूळ अंतरात्मा आहे. त्याची ओळखण करून घ्यावी. तो अंतर्यामी असल्याने त्याचे दर्शन होण्यास अंतर्निष्ठ व्हावे लागते. जे काय व्हायचे आहे ते आधी होऊन गेलेले आहे. मग विचारवंत लोक निरनिराळ्या कल्पना करून त्याबद्दल सांगतात, पण या साऱ्या कल्पनाच असतात. जे खरे जाणते असतात त्यांना हे सगळे माहीत असते. माणूस स्वतःच्या बुद्धीप्रमाणे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल कल्पना करतो. ती अखेर मानवी कल्पना आहे हे जाणते लोक ओळखतात. एखाद्याला तर्काने कळले तरी त्याचे रहस्य ध्यानात येत नाही. एखाद्याला आले तरी तर्काने त्याची संगती लावता येत नाही. स्वानुभवाखेरीज आत्मसाक्षात्कारा वाचून या सगळ्यांची बरोबर कल्पना करता येत नाही. या विश्वामध्ये सर्व तत्वांचा मूळजनक कोण आहे त्याची ओळखण करून घ्यावी. मग जगाच्या अंतर्यामी आपल्याला आपलीच भेट होईल. आपण जगाच्या अंतरी व्यापून आहोत असा अनुभव येईल. अंतर्मुख होऊन अंतरात्म्याशी स्थिर होणाऱ्या पुरुषाची पातळी फार श्रेष्ठ असते. जे केवळ बहिर्मुख असतात त्यांची संगत बेकार असते. या गोष्टी मूर्खांना समजतच नाहीत. शहाण्यांना मात्र त्या समजतात. साधकाने आपले मन सूक्ष्म करून ते इतरांच्या मनात मिसळावे. अशाने ते विशाल होत जाईल आणि अखेर जगताशी एकरूप होईल. जोपर्यंत मन एकदेशी आहे तोपर्यंत परब्रह्माला ते पोहोचू शकत नाही. आपण जर लोकांचे अंतःकरण खुश ठेवले तर कोणी कोणाला मदत करतो, उपयोगी पडतो. पण लोकांना खुश ठेवले नाही तर मात्र भाजीसुद्धा खायला मिळणार नाही. जगातील व्यवहार हा असा आहे. प्रत्यक्ष अनुभवसुद्धा तसाच आहे. अलक्ष म्हणजे जेथे लक्ष लागणे कठीण जाते असे स्वस्वरूप तेथे लक्ष लावावे. अलक्षी लक्ष लावण्यात जो तत्पर असतो त्याला दुसरा तसाच तत्पर माणूस भेटला की समाधान होते. आपले मन दुसऱ्याच्या मनाशी तदाकार करता येऊ लागले म्हणजे निरंजन परमात्मस्वरूप अनुभवण्याची शक्ती येते. चंचळाचे चक्र ओलांडून पलीकडे जाता येते. आपले मन दुसऱ्या मनाशी तदाकार करण्यामध्ये आपला मीपणा विरतो, कल्पना विराम पावते आणि वेगळेपणा खुंटतो. चंचळातून पलीकडे जाण्यास हे अतिशय उपयोगी पडते. चंचळ ओलांडून जो एकदा निश्चळ ब्रह्म पाहून येतो त्यास ते स्वतःच्या सन्निधच दिसू लागते. आपल्या साध्या डोळ्यांनी ते कधी पाहता येत नाही. ज्ञानदृष्टीने ते पाहावे लागते. चंचळ रूप मन नाना प्रकारच्या देहांमध्ये अखंड चळवळ करीत असते, पण परब्रह्म मात्र निश्चल असून सर्व ठिकाणी राहते. चंचल आकुंचित व मर्यादित आहे. एका बाजूस ते गेले की दुसरी बाजू ओस पडते. चंचळ हे सर्व ठिकाणी पुरे पडू शकत नाही. चंचळ चंचळालाच पुरत नाही, अपुरे पडते. चंचळ आणि चंचळाचा सारा विस्तार आकलन होत नाही आणि निश्चळ तर अपारच असल्याने ते माणसाच्या कल्पनेत येऊ शकत नाही. माणसाचे मन चंचळ खरे, पण ते चंचळाचे समग्र ज्ञान करून घेऊ शकत नाही. विश्वाचा विस्तार चंचल खरा, पण तो मानवी अनुमानाच्या शक्तीबाहेर आहे. माणसाचे अनुमान चंचळाच्या बाबतीत येथे लटके पडते. तेथे ते अनंत व अपार निश्चळ परब्रह्माचे ज्ञान करून देईल हे शक्यच नाही. दारूचा बाण आकाशात उडवला तर तो खूप वर जातो, पण तो आकाश ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही. तो मध्येच विझतो आणि असे होणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. त्याचप्रमाणे मानवाचे मन एकदेशी आहे आणि परब्रह्म सर्वदेशी आहे.
म्हणून मन परब्रह्मा जाणू शकत नाही. दारूचा बाण जसा मध्येच विझतो त्याचप्रमाणे माणसाचे मन ब्रह्म शोधता शोधता मध्येच पराभूत होते व माघारी फिरते. अशी अपयशी माणसे निर्गुण सोडून सर्व ब्रह्मच आहे असे म्हणू लागतात. मूळ मायेपासून विश्वाचा पसारा आरंभ पावतो. मूळ मायेच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव व साम्य अवस्था हेच भगवंताचे स्वरूप होय. तेथपर्यंत उपासना असते. ज्ञान व उपासना एकरूप होऊन अखेर ज्ञानाचे विज्ञान होते. जेथे सारासार विचार नसतो तेथे सारा अज्ञानाचा अंधार असतो. अजानपोर ज्याप्रमाणे खरे टाकून खोटे घेते त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस सार टाकून असार घेतो. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय. तिच्यातून पंचभूते आणि पंचभूतातून सगळे पंचीकरण झाले. परंतु महावाक्यांचे विवरण काही निराळेच आहे. ते पंचीकरणाच्या कक्षेत येत नाही. महत्तत्व म्हणजे सर्व तत्वांमधील मोठे किंवा श्रेष्ठ तत्व. तो म्हणजे शुद्ध जाणीव किंवा जगज्योती किंवा अंतरात्मा होय. महत् म्हणजे भूत, सर्व भूत किंवा झालेल्या वस्तूंमध्ये श्रेष्ठ किंवा मोठी वस्तू. ती म्हणजे गुणसाम्य अवस्थेत असणारी मूळ माया होय. महत्तत्व आणि महत्भूत यांनाच भगवंत म्हणतात. उपासना होण्यासाठी जीव आणि शिव ही जोडी लागते. पण जीव शिवरूप बनला की ज्ञान होऊन उपासना संपते. म्हणून महत्तत्वापाशी उपासना समाप्त होते. कर्म, उपासना आणि ज्ञान असे वेदाचे 3 विभाग आहेत. वेदांची हद्द ज्ञानापर्यंतच असते. परब्रह्माचा साक्षात अनुभव आला की ज्ञानाचे विज्ञान होते. विज्ञान अर्थात वेदाच्या पलीकडचे आहे. आता याचा सारांश ऐकूया. विश्वाची घडण पाहिली तर अनंत जड पदार्थ, जीवनकलेने संपन्न अनंत प्राणी, विलक्षण विविधता आणि नियमानुसार व्यवस्था अशा 4 गोष्टी आढळतात. विश्वाचे जे मूळ आहे त्याच्यामध्ये बीजरूपाने या 4ही गोष्टी असल्या पाहिजेत. मूळ माया हे विश्वाचे मूळ आहे. प्रकृती व पुरुष अशी त्यास 2 अंगे आहेत. जड पदार्थांसाठी पंचभूतात्मक प्रकृती मानावी लागते तर जीवनकलेसाठी अथवा जाणीवेसाठी पुरुष मानावा लागतो. विविधता कशी प्रगट होते हे सांगण्यासाठी 3 गुण मानतात आणि विश्वातील व्यवस्थेचा मालक आणि चालक म्हणून विश्वाचा अंतर्यामी अंतरात्मा मानतात. श्री समर्थांचे सांगणे असे की पुरुष आणि प्रकृती यांना अनुसरून 3 गुण आणि पंचभूते विश्वाचा कारभार करतात. या सर्वांमध्ये अंतरात्मा वडील आहे, श्रेष्ठ आहे. त्याच्या प्रेरणेने सर्व विश्व चाललेले असून तो मात्र बेपत्ता झाला आहे. त्याला शोधून काढून संतुष्ट करावा. प्राण्याचा देह हे देवालय आहे अशी कल्पना केली तर त्यामधील देव लपल्याप्रमाणे राहतो. देवालय पूजले की देवाला पावते हे खरे, पण त्या देवाची साक्षात गाठभेट कधीच होत नाही हे देखील तितकेच खरे आहे. त्या देवाचा किंवा अंतरात्म्याचा चमत्कार असा आहे की एकच एक अंतरात्मा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये पसरला तरी पण तो पुन्हा एकपणानेच राहिला. सगळ्यात वाटून पुन्हा आपला एकटाच्या एकटा असा जो जगदंतरीचा आत्मा आहे तो ओळखावा. त्यासाठी अंतर्निष्ठ होऊन अलक्षी लक्ष लावण्याचा अभ्यास हवा. सर्वांच्या देहामध्ये चंचळ चळवळ करते. चंचळ मनाने चंचळाचे विवरण केले तर पुरे पडत नाही. एकदेशी मन सर्वदेशी ब्रह्मास गवसणी घालू शकत नाही. यासाठी चंचळ ओलांडून जावे. महत्तत्व किंवा महद्भूत म्हणजेच भगवंत होय त्याच्यापर्यंत आपण जर पोचले की उपासना पूर्ण होते आणि संपते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चंचळ लक्षण निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.